या भाजीला आहे ना भरपूर सारा लसूण टाकायचा की लसूणचा छान फ्लेवर त्या मेथीमध्ये उतरतो। आज आपण इथे छान अशी मस्त टेस्टी लसूण फ्लेवरची मेथीची भाजी बनवणार आहोत। पीठ पेरून इथे थोडी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी छान धुवून घेतलेली। आता आपण काय करायचं, या मेथीच्या भाजीवर हळद टाकून घ्यायची थोडीशी। इथे लाल तिखट पण तसंच सगळीकडे टाकून घ्यायचंय। गरम मसाला टाकून घेत आहे। इथे आहे ना डाळीचं पीठ पण तसंच सगळीकडे असं पूर्ण भाजीवर टाकून घ्यायचंय आपण। हे बघा इथे पूर्ण मेथीला आपण डाळीचं पीठ असं टाकून घेतलेलं आहे। 1 वाटी भरून इथे मी डाळीचं पीठ सर्व भाजीवर टाकून घेतलेलं आहे। हे छान सर्व मिक्स करून घ्यायचंय। पूर्ण या मेथीला आहे ना तिखट, थोडासा आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे, लाल तिखट पण टाकलेलं आहे, ते पूर्ण या भाजीला छान लागलं गेलं पाहिजे। हे बघा इथे पूर्ण भाजीला असं छान पीठ लागलं गेलेलं आहे। कढई ठेवलेली, तेल टाकून घेऊया। तर इथे भरपूर सारा लसूण ॲड करायचा। या भाजीला आहे ना भरपूर सारा लसूण टाकायचा, त्याच्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। इथे 1 कांदा बारीक चिरून ॲड केलेला आहे, छान फ्राय करून घ्यायचा आहे। भाजीला लसूण भरपूर घातला ना की लसूणचा छान फ्लेवर त्या मेथीमध्ये उतरतो। इथे मी 1च चमचा छोटा भरून घरचा मसाला टाकून घेतलेला आहे, तो आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण कांदा इथे करपवायचा नाही, छान फ्राय करून घ्यायचं। मेथी टाकून घ्यायची आहे। मेथी टाकून झाली ना की लगेच आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण हा जो लसूण आहे ना हा छान या भाजीला लागला गेला पाहिजे। इथे आपण छान मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे मी ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे। भाजीत या वाफेवरच आता ही छान शिजून घ्यायची। इथे आपण झाकण काढून बघूया, छान अशी इथे शिजल्या गेलेली आहे। पाणी ठेवल्यामुळे इथे लागली पण नाही आपली भाजी। हाताने मीठ टाकायचं, असं चमच्याने नाही टाकायचं, म्हणजे सगळं लागल्या जाईल। मिक्स करून घेणार आहोत। 2 मिनिटं अजून होऊन देऊया। तुम्ही पण ही लसूणच्या फ्लेवरची मेथी करून बघा। गरम गरम वरण भाताबरोबर तर अतिशय टेस्टी लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ शेअर करा। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।